आता एक बातमी शिक्षण क्षेत्रातून अतिशय महत्त्वाची आणि मोठी। सीबीएसईनं 10वीच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला। सीबीएसईच्या नव्या निर्णयानुसार एका वर्षात सीबीएसई कडून 2 वेळा परीक्षा घेतली जाणार आहे। 2026 पासून वर्षातून 2 वेळा 10वीची परीक्षा होणार आहे। पहिली परीक्षा फेब्रुवारी आणि दुसरी परीक्षा मे महिन्यात होईल। 10वीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यातील पहिली परीक्षा देणं अनिवार्य करण्यात आलं। दुसऱ्या परीक्षेतील सहभाग ऐच्छिक ठेवण्यात आलाय। पहिल्या परीक्षेत ज्यांना गुण कमी मिळालेत ते दुसरी परीक्षा देऊन गुण वाढवू शकतात। मात्र नव्या नियमांनुसार अंतर्गत मूल्यमान वर्षातून एकदा आयोजित केली जाणार आहे। पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांसाठी अभ्यासक्रम हा एकच असेल। दोन्ही परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमांवर आधारलेली असेल। दोन्ही परीक्षांसाठी परीक्षा केंद्र देखील एकच असणार आहे। तेव्हा सीबीएसई बोर्डाचा हा मोठा निर्णय आहे। मे महिन्यात होणारी परीक्षा जी दुसरी परीक्षा असणार आहे ती मात्र ऐच्छिक असणार आहे।